की यावन रावण की सभा, शंभू बंदो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेले हो रणरंग, राजन तुम हो सांजे, क्या खूब लड़े हो जंग, तुवत तेख निखारखे, तखत त्यागत औरंग, तखत त्यागत औरंग. की शंभो शिव जातस्य मुद्रादौ रिव राजते, यद कसे विना लेखा वर्तते कस्य नो परी. की ज्यावेळेस अर्जुनाने पहिल्यांदा पाहिलं असेल श्रीकृष्णाला, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अद्भुतानम अधर्मस्य तदात्मानम सुजान्यहम, ते जे पाहिले तेच रूप ईश्वरूप ज्याला म्हणलं जातं, प्रगट रूप, ते संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज, हे आमचे आबासाहेब आहेत. असं असतं स्वाभिमान. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी किती आदर दिला आणि आबासाहेब आमच्या हृदयात आहेत आणि आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. हे जे वाक्य आहे ना दादा, हे वाक्य आपण सहज ऐकतो. याचा अर्थ असा आहे की आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. म्हणजे आबासाहेबांनी जो संकल्प केलाय स्वराज्य निर्मितीचा, आणि तो स्वराज्य निर्मितीचा संकल्प करून हे स्वराज्य निर्माण केलंय. आणि आता माझा संकल्प तोच आहे, तो त्यांचा संकल्प आहे. त्यासाठी मी जीवाचं रान करेल आणि तिथे मी सर्वस्व अर्पण करायलाही मागं हटणार नाही. नमस्कार, वलय पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण परत एकदा एका नवीन व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांचं शिवचरित्रकार आणि व्याख्याते म्हणून मोठं नाव आहे. आणि या व्यतिरिक्त त्यांनी दुर्गराज राजगड आणि कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी अशा नावाचं पुस्तक लिहिलं आहे. तर आज आपण भेटत आहोत राहुल नलावडे उर्फ रायबा दादा. नमस्कार रायबा दादा. नमस्कार, तुमचं वलय पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. तर रायबा दादा, मी तुम्हाला अनेक कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये सेशन्स घेताना बघितलेलं आहे. तरीही तुम्ही शाळा कॉलेजमध्ये मुलांना प्रबोधन करण्यावर तुमचा जास्त भर दिसतोय. तुम्हाला तरुणाईला शिवचरित्र प्रसार करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं पाहता दादा, गरज आहे ती तरुणाईलाच आहे. कारण तरुणाईचा जो लाईफ स्पॅन ज्याला म्हणलं जातं किंवा टाईम स्पॅन मानला जातो, तो खूप मोठा आहे. कारण आता योग्य वयात जर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकोबा, ज्ञानोबा ही जी गोष्ट समजल्या, तर आपल्या लोणी जी संस्कृती त्यांना जास्तीत जास्त लवकर समजली, मला वाटतं ते पुढे जा एक उत्तम नागरिक होती. आणि रायबा दादा, तुमच्या आयुष्याविषयी किंवा तुमच्या शिवचरित्राकडे कसा कल वाढत गेला याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर दादा, माझा जन्म आहे राजगडाच्या पुण्यभूमीमध्ये. दुर्गराज राजगड हा समोर पाहूनच लहानाचा मोठा झालो. आणि वास्तविक पाहता ती भूमी जी आहे ती रांगडीच आहे. तिथे शूरवीरांचे अनेक पराक्रम त्या भूमीमध्ये घडलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, तिथे घोड्यांच्या टापा तिथे उमटलेल्या आहेत. ज्यावेळेस मी अभ्यास करायला लागलो आणि अभ्यास करता करता असं जाणवलं की मी मित्रांमध्ये बोलायचो की अरे अशा असं महाराजांचं हे आहे, गडकिल्ले असं त्याचं काम आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं एवढं जबरदस्त कार्य आहे. तर त्या अनुषंगाने नंतर मित्रमंडळी मला म्हणायला लागले की रायबा, तू चार चौकात असं बोलतोयस फक्त, तर हे जर तू थोडंसं समाजासमोर आलास घेऊन तर ते जास्त प्रभावी होईल. त्यावेळेस मी म्हणलं नाही बाबा, आपले एवढा अभ्यास नाही आहे किंवा ते खूप त्याला ज्ञान लागेल आपल्याला, मला बोलायला पण जमत नाही एवढं आपण असो. नाही म्हणले, सुरुवात तर करून बघू. आणि दादा, खरं हे सर्व श्रेय मित्रांचं आहे. आणि त्यात माझे मोठे बंधू हे खूप चांगले व्याख्याते होते त्यावेळेस, आणि त्यांची बॅग मी सांभाळायला जायचो. आणि ती बॅग सांभाळता सांभाळता ते जसे बोलायचे त्यावेळेस असं वाटायचं की असं आपल्याला पण बोलता आलं पाहिजे, पण तेवढी डेअरिंग नव्हती. पण हळूहळू ते बाळकडू कुठंतरी उतरत गेलं. आणि ते बाळकडू उतरल्यानंतर हळूहळू माझ्यात ते अभ्यासातनं मी प्रगल्भ होत गेलो. आणि ज्यावेळेस दुर्गराज राजगड याचा अभ्यास मी करायला सुरुवात केला, त्या गडाचा पुस्तकं वाचनात आली. दुर्गा अभ्यासक म्हणून जी सुरुवात केली मी, दुर्गांचं खूप वेळ लागलं. तो राजगड समजून घेण्याच्या अगोदर मी जवळजवळ 100 किल्ले फिरलो. आणि त्यावेळेस दुर्गराज राजगड लक्षात आले की याच्यासारखा सुंदर किल्लाच नाही कुठे. इथं महाराजांची कर्मभूमी आहे. 24 वर्ष महाराज इथं राहिलेले. आणि तो अभ्यास करता करता खूप विषयांची माहिती गेली, चांगली लोक भेटत गेली, आदरणीय गुरुवरही भेटत गेले एक सवडकर एक. आणि त्या माध्यमातून अभ्यास वाढला आणि सहज बोलायला सुरुवात केली. तर हळूहळू
15 मिनटं 20 मिनटं बोलण्याला सुरुवात केली आणि त्यातून आता कधी 2-2.5 तास होतात ते कळत नाही. छत्रपती संभाजी महाराजांची आणि तुमची पहिल्यांदा एक ओळख किंवा त्यांचा प्रभाव कधीपासून पडायला चालू झाला तुमच्या? संभाजी महाराजांकडं त्या क्वालिटीज होत्या ना त्या आकर्षित करत गेल्या मला. त्यावेळेस नेमकं पहिल्यांदा छोटे छोटेसे छावा असतील, कादंबरी, त्यावेळेस सदाशिव शिवदे सरांचं ज्वलन तेजस संभाजी राजा माझ्या हातात आलं. मी रात्रंदिवस लिटरली सांगतो वेड लागल्यागत ते पुस्तक मी वाचत होतो, कारण ते संदर्भासहित होतं आणि त्यांनी त्याच्यावर PhD केली होती. त्यामुळे ते आणि कमल गोखलेंचं हे पुस्तकं ज्यावेळी हातात आली ना त्यावेळेस असं संभाजी महाराज जाणून घेऊशी वाटले. आणि खरं सांगतो त्यावेळेस संभाजी महाराज एवढे कोळून पेल्यागत झाले, एवढं कोळून पेल्यागत झालं. त्यांच्या लहानपणापासूनचा त्याग, समर्पण, पराकोटीचा त्यांची ती भावना, त्याग स्वराज्यासाठी, हे सर्व पाहिलं आणि नंतर लक्षात आलं की बरेच गैरसमज आहेत, तर हे गैरसमज आपल्याला दूर करावे लागते. त्यानंतर मी लिखाण चालू केलं त्याच्यावर. आणि आता तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या 2-3 डायऱ्या लिहून झाल्यात. मी आजही संभाजी महाराजांना एक चांगलं पुस्तक किंवा चरित्र लिहू शकतो एवढा माझ्याकडे डाटा झालेला होता. पण त्यावेळेस एवढं आपल्याला हे नव्हतं की आपण पुस्तक लिहू आणि आपण लेखक होणार आहोत आणि मग ते बाकी सर्व गोष्टी, असं काही नव्हतं. पण संभाजी महाराज त्यानंतर वडूला गेलो आणि वडूला पहिल्यांदा मी गेलो. आज 12 का 13 वर्ष होऊन गेले असतील त्या घटनेला. आणि त्यावेळेस संभाजी महाराजांच्या त्या समाधीपाशी बसलो होतो दादा. एवढं भरून आलं आणि एवढा डसा रडलो मी तिथे अक्षरशः, कारण तो अभ्यास होता ना डोक्यात की काय केलंय माझ्या राजाने स्वराज्यासाठी ना आपल्या साम्राज्यासाठी. आणि काय आज बघतोय ते त्यांचं एक स्मारक म्हणून फक्त आपण त्यांच्याकडे पाया पडू शकतो, याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो या राजांसाठी. 32व्या वर्षी एवढा मोठा त्याग करणारा, एवढा जबरदस्त सिंहाचा छावा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि खरंच पाहिजे त्यावेळी शिवाजी महाराजांचा फारसा मी अभ्यास नव्हता केला. मी सुरुवातच केली संभाजी महाराजांपासून. पण त्यानंतर ज्यावेळेस राजगडाचा अभ्यास करताना मग शिवाजी महाराजांचं जास्त चरित्र वाचण्यात आलं, कारण शिवाजी महाराज आणि राजगड हे एका नाण्याच्या 2 बाजू आहे. हे शिवाजी म्हणजे राजगडाशिवाय शिवाजी महाराजांचं चरित्र पूर्ण होत नाही आणि शिवाजी महाराजांशिवाय राजगड परिपूर्ण होऊ शकत नाही. तर त्या अशा घटना झाल्या. पण संभाजी महाराज हे खूप पूर्वीपासनं आपल्या हृदयात स्थान ठेवूनच होते दादा. आता सगळ्यात जास्त जे वेळ चालू आहे ते छावा या चित्रपटाचं चालू आहे. शंभू चरित्राच्या अभ्यासात म्हणून या छावा चित्रपटाकडे कशा पद्धतीने बघता? खरं सांगायचं सर तर आत्तापर्यंत जी संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आलेली सुंदर कलाकृती म्हणून त्याकडे आपण पाहू शकतो. एक आतापर्यंत छोटी छोटी नाटकं येत गेली, पिक्चर गेले, सिरियल्स होत गेले, पण असा भव्य दिव्यपट यावा असं खूप वर्ष वाटत होतो आणि ते आलं छावाच्या माध्यमातून. पण खरं मनापासून सांगू, एक अभ्यासक म्हणून सांगतो की त्या सिनेमामध्ये संभाजी महाराज आहेत ना, ते आभाळा एवढे येतो की असं एका ह्याच्यात नाही बसणार. त्यामध्ये मी सांगतो 30% ते 35% संभाजी महाराज त्यामध्ये आहेत फक्त. म्हणजे हिमनग जो असतो ना तो पाण्याच्या वर दिसतो आपल्याला, त्याच्या 10 पट खाली असतो. तसं संभाजी महाराजांचं चरित्र छावामध्ये फक्त इंट्रोडक्टरी आहे की ते काय आहे, पण त्याचा 10 पटीने अधिक ते पाण्याखाली आहे. ते संभाजी महाराज समजून घ्यायला खूप वेळ लागेल. कदाचित 3 तासाची जी वेळ असते त्यामध्ये पूर्ण स्टोरी सांगायची असते, त्यामुळं अशा गोष्टी त्याला सिनेमॅटिक लिबर्टी असं पण म्हणतात. आणि खरं सांगता दादा की आपण जसं बाहुबली 1 आणि बाहुबली 2 आला तर बाहुबलीचं हे दाखवलं पूर्वकाळ, नंतर दाखवलं दुसऱ्या पिक्चर. इतर असं आपण एखाद्या वेळी छावाचा 2 पण आला तर संभाजी महाराजांचं बालपण, त्यांचा त्याग, त्यांची जडणघडण, आई जिजाऊंची माया, संभाजी महाराजांचे ग्रंथलेखन, त्यांच्या फोंड्यांची लढाई, अशा इंग्रजांना दाखवलेला जरब, असे प्रचंड विषय त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्याचा श्रीदाक्षिणात्यपणा संभाजी महाराजांचा, धर्माभिमान, आणि त्यानंतर तो स्ट्रगल, तो राजकारणात त्यांचा प्रवेश, हे असे खूप विषय आहेत की तिथे संभाजी महाराज एक वेगळ्या उंचीचं आज आपण त्यांना एक व्यक्तिमत्व म्हणून पाहतो, त्यांना छत्रपती म्हणून पाहतो. खरं पाहता संभाजी महाराजांकडे मी 3 दृष्टीने पाहतो. बरेच जण मला काय म्हणतात की असतात बरेच लोक असे की तुम्हाला काय वाटतं की शिवाजी महाराज भारी आहेत का संभाजी महाराज भारी आहेत? ही कंपॅरिझन होऊ शकत नाही. ही कंपॅरिझन कधीच होऊ शकत नाही. एक दिल आहे, एक धडकन आहे, ते दोन्ही वेगळे होऊ शकत. बरोबर. दिल शिवाय धडकन नाही, धडकन शिवाय दिल नाही, असं की ते हृदय आणि हृदयाचे स्पंदन आहेत. शिवा आणि शंभू हे आपले श्वास आहेत, हे आपले DNA आहेत, हे आपल्या आतमध्ये उरलेले आहेत, मुरलेले आहेत आपल्या आतमध्ये. तर संभाजी महाराजांच्या बाबतीत मला बरेच जण म्हणतात की दोघांपेक्षा कोण तुम्हाला अधिक प्रभावी वाटतं? तर मी त्यांना एकच उत्तर त्यावेळेस जे सांगतो की आजही मी सांगतो की शिवाजी महाराज छत्रपती झाले त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय होतं 44 वर्षांचं
आणि शिवाजी महाराजांची जी जडणघडण होत गेलेली आहे, वयाच्या 16व्या वर्षापासून हळूहळू आई जिजाऊंचं मार्गदर्शन आहे, अनेक लोक शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर दिलेली आहे, यातनं त्यांनी एक एक मावळा निवडलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी खूप जबरदस्त स्वराज्याची हळूहळू बांधणी केली आहे. आणि त्याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. म्हणजे आपण जसं म्हणतो की साल्हेरी ऐवंतापासून चंदी कावेरीच्या तीरापर्यंत. साल्हेरी ऐवंत किल्ला कुठं, तर साल्हेर हा किल्ला आहे तो नाशिक आणि गुजरातच्या बॉर्डरवर आहे. आणि तेथून स्वराज्य जे चालू होतं ते आपल्या चंदी कावेरीच्या तीरापर्यंत. चंदी म्हणजे जिंजी, कावेरीची नदी, कावेरी नदी म्हणजे तामिळनाडूचा शेवट, तेथून समुद्र चालू होतो. एवढं मोठं साम्राज्य शिवाजी महाराजांनी उभं केलंय, आलं लक्षात. आणि नंतर शिवाजी महाराज त्यानंतर काही 6 वर्ष फार तर राहिले आणि शिवाजी महाराजांनी आपला देह किंवा स्वर्गवासी झालेले शिवाजी महाराज तिथे. आणि त्यानंतर स्वराज्याची सगळी जबाबदारी एक 23 वर्षाच्या युवकावर येऊन पडलेली आहे. आणि त्यावेळी जे छत्रपती झालेत संभाजी महाराज, हे वयाच्या 23व्या वर्षी छत्रपती झालेत. तर तो शिवाजी महाराजांचा धीरगंभीरपणा, ठहराव, निर्णय घेण्याची क्षमता, तो आलेले अनुभव आपण ज्याला अनेक म्हणतो, ह्याचा खूप इम्पॅक्ट शिवाजी महाराजांवर होता. संभाजी महाराजांचं दुर्दैव असं झालं की 23व्या वर्षी छत्रपती झालेत, मग त्यावेळेस त्यांना मार्गदर्शन करताना स्वतः शिवछत्रपती नव्हते, आई जिजाऊ नव्हत्या, आणि जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाची, त्यांच्याकडनं ते मार्गदर्शन अपेक्षा करताना ते त्यांच्या विरोधात होतं. स्वतः सावित्री आई त्यांच्या विरोधात गेलेल्या होत्या आणि फक्त हंबीरराव मोहिते सरसेनापती म्हणून त्यांच्या बारे उभे होते. आता हे सगळं एकत्रित सिनेरिओ आपण जर पाहिला तर असं लक्षात येतं की 23व्या वर्षी त्यांच्याकडनं तुम्ही अजून काय अपेक्षित करता, की 23व्या वर्षी तो युवक उभा राहतोय, 9 वर्ष वीज कडकडावी अशी तलवार चालवतोय. अख्ख्या हिंदुस्थानमधला जसं राज्य आहे, काबूल कंदाहार पासून ते खाली तामिळनाडूपर्यंत अशा बलाढ्य साम्राज्याच्या विरुद्ध ते उभे राहतात, जे वयाच्या 23व्या वर्षी. आणि औरंगजेबासारखा महाबलाढ्य शत्रू अंगावर घेतात ते 23व्या वर्षी. त्यांचा जिगर बघा, त्यांची एनर्जी लेवल बघा, त्यांची ती आपण म्हणतो रणधुरंदर पहा. ह्या गोष्टी जर पाहिल्या तर संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचं तुम्ही कुठेच हे करू शकत नाही की तुम्ही कंपॅरिझन नाही होऊ शकत. शेवटी त्यांना छावा म्हणलंय. छावा कोण असतो, तर सिंहाचा मुलगा असतो. सिंह आणि त्यांचा छावा याच्यात कंपॅरिझन नाही करू शकत. शिवाजी महाराजांनी शहाजीराजांचं नाव कसं कायम हृदयात ठेवलेलं आहे, सेम तसंच संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी किती आदर दिला. आणि आबासाहेब आमच्या हृदयात आहेत आणि आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. हे जे वाक्य आहे ना दादा, हे वाक्य आपण सहज ऐकतो, याचा अर्थ असा आहे की आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. म्हणजे आबासाहेबांनी जो संकल्प केलाय स्वराज्य निर्मितीचा, आणि तो स्वराज्य निर्मितीचा संकल्प करून हे स्वराज्य निर्माण केलंय. आणि आता माझा संकल्प तोच आहे, तो त्यांचा संकल्प आहे. त्यासाठी मी जीवाचं रान करेल आणि तिथे मी सर्वस्व अर्पण करायलाही मागं हटणार नाही. म्हणून ते आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य, ते प्राथमिक माझं आहे कर्तव्य, की आबासाहेबांचा संकल्प आहे ना तेच. आणि ते पत्रात आढळतं अनेक ठिकाणी तसं. तर हे संभाजी महाराज आहेत. त्यामुळे संभाजी महाराज एक मी बघितलं की राजपुत्र म्हणून त्यांच्याकडे ज्यावेळेस तुम्ही पाहता, आणि शिवाजी महाराजांचा मुलगा कसा असावा, एक राजपुत्र, तो सर्वात सुंदर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आतापर्यंत अनेक राजपुत्र झाले, पण शिवाजी महाराजांचा तो छावा जो होता तो दिसायला अतिशय सुंदर, मदनाचा पुतळा ज्याला म्हणलं गेलं, असं वर्णन आहे की संभाजी महाराजांची देहयष्टी असेल, त्यांचं बोलणं असेल, त्यांची निर्णय क्षमता असेल, ती एक राजपुत्र कसा असावा तसा आहे. आणि त्याबरोबर एक त्यांचं संस्कारक्षम बघतो आपण की आयुष्य कधीच आबासाहेबांच्या शब्दाबाहेर ते गेले नाहीत. आई जिजाऊंना त्यांनी नेहमीच उच्च स्थान दिलेलं आहे, आजीला जे म्हणलं जातं कसं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस एक राजपुत्र कसा जडणघडण होत असे त्याची, की 9व्या वर्षी माझे वडील मला म्हणतात की बाळा आपल्याला तह करावा लागलेला आहे आणि त्या तहाचे किल्ले द्यायचे मिर्झाराजे जयसिंगांना. तोपर्यंत त्यांनी ओलीस म्हणून किंवा तारण म्हणून मला काहीतरी मागितलंय, तर मला काय द्यायला लागणार आहे. तर मला असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला त्यांच्या ओलीस ठेवणार आहोत. तर त्या मुलाला ओलीस ह्या शब्दाचा अर्थही ते कळत असेल का नाही असं वाटतं कधी. तर त्या अनुषंगाने पाहिलं तर तो मुलगा ठीक आहे, आबासाहेब तुमचे शब्द शिरावर आमच्या, आणि त्या अनुषंगाने ते मुलगा
आज मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत राहताय की आमच्या आबासाहेबांनी सांगितलंय ना की तुम्ही इथे राहा, तर राहतात येत, कसली तक्रार नाहीये. ते मुलगा आज शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला जातात येत आणि आग्र्याला गेल्यानंतर आज तिथं जे वातावरण आहे त्यात तर सूट होतात येत. 9व्या वर्षी त्या मुलाला जाण होती की आता आपल्या वडिलांची परिस्थिती किंवा आता आपण जे आहोत ना ते एक कोंडीत सापडलेलो आहे आणि आपले वडील आपल्याकडनं काय अपेक्षित करत आहेत. तर त्यांना ते एक व्हर्बल कम्युनिकेशन ज्याला म्हणलं जातं की नजरेने फक्त भाव कळतात की शंभूबाळ आम्हाला हे हवंय बरं तुमच्याकडनं, आता अपेक्षित आहे. शंभूबाळ उभे आहेत ना तिथं. 9व्या वर्षी तो मुलगा तिथे न कुरकुर करता 5 महिने आज त्या तिथे राहिलेले आहे आग्र्यामध्ये. आणि ते तिथनं परत येताना आबासाहेब म्हणतायत, शिवाजी महाराज म्हणतायत की आम्हाला एकट्याला पुढे निघावं लागेल आणि तुम्हाला मागे राहावं लागेल. काय त्या मुलाची अवस्था झाली असेल की आज आपण विचार करा, बसस्टॉपला मुलगा आपलं थोडंसं सोडून आलो तर आपण 4 वेळा मागं वळून पाहतो की मुलगा लेकरू व्यवस्थित आहे का. आणि शिवाजी महाराजांची तुम्ही विचार करा, एक वडील म्हणून, पिता म्हणून त्यांच्या हृदयाचं तुम्ही विचार करा की कधी कधी भरून येतं ती गोष्ट की ते 1,500 किलोमीटर दूर आहेत राजगडापासून आणि ते सोडून आलेत त्यांना. मथुरेमध्ये असतील, वाराणसीमध्ये जसं आहे वातावरण, तिथे सोडून आलेत ते, तरी त्या मुलाची काही नाही. मग ते आल्यानंतर मगचा तो सिनेरिओ आहे. तो मुलगा किती प्रचंड जबरदस्त ह्या गोष्टींमध्ये आहे. एवढे हे सिने आपण जे बघितले ना सीन, तर असं लक्षात येतं की संभाजी महाराजांना लहान वयात एवढी कशी काय सप आली असेल. थोडेसे ते आता हे झालं आपल्या त्यांचा लहानपणीचा पाठ बघूयात, थोडेसे ते मोठा होता. तो ते शस्त्रांकडे पहिल्यांदा तो शास्त्रांकडे वळलेत. आई जिजाऊंनी त्यांना केशव पंडित नावाचे त्यांचे गुरु होते. त्या केशव पंडितांनी त्यांना खूप सारं ज्ञान दिलेलं आहे आणि ते केशव पंडित म्हणतात की हा मुलगा एवढा जबरदस्त आकलन करतोय की याला एक गोष्ट सांगितलं तर तो पुढची गोष्ट त्याची तयार असते. पटपट त्याचं या आकलन शक्ती जबरदस्त आहे. तर त्या अनुषंगाने मग त्यांनी ग्रंथांची निर्मिती 16व्या वर्षी, ज्ञानेश्वर माऊलींना 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली म्हणून आज आपण किती पोचतो, आपल्या आदरस्थान येते. 16व्या वर्षी संभाजी महाराजांनी दाखवली ना ग्रंथ निर्मिती करून. त्यावेळेस ती प्रेरणा आपल्या संतांकडनंच त्यांनी घेतली आणि ती बुधभूषण जो नावाचा ग्रंथ लिहिला, तो संस्कृतमध्ये लिहिला. त्यानंतर नायिका भेद लिहिला, नखशिका लिहिला. त्यानंतर की 7 शतक नावाचा ग्रंथ, असे ग्रंथ लिहिले 4. बुधभूषण नावाचा ग्रंथ तर एवढा सुंदर आहे दादा. वयाच्या 16व्या वर्षी एक राजपुत्र, त्यावेळेस ते छत्रपती नव्हते, आपण राजपुत्र म्हणा, राजपुत्र, एक युवा राजपुत्र 16व्या वर्षी ती ग्रंथ निर्मिती करतात. आणि त्याची सुरुवातच एवढी सुंदर आहे त्या ग्रंथाची की देव दानव कृतस्तुती नागम हेलया विजित दर्पित नागम भक्त विघ्न हनने धुतरत्नम तम नमामि भवबालकरत्नम. चा अर्थ असा आहे, देव आणि दानव ज्यांची स्तुती करण्यामध्ये धन्यता मानतात आहेत, असे आमच्या शंकराचा पुत्र गणराया जो विघ्नहर्ता आहे, जो अनेक विघ्न हरतो, असा हा गणराया आहे. आणि एवढा बलाढ्य आहे तो की शेकडो लीलया मदमस्त हत्तींना तो हरवतात आहेत, सहज हरवतात. अशा त्या गणरायास, म्हणजे आमच्या शंकराच्या महादेवाच्या पुत्रास गणरायास मी शिवपुत्र संभाजी त्यांना नमन करतो, माझ्या ग्रंथाची मी सुरुवात करतो. काय संस्कृती. 16व्या वर्षी नंतर आई भवानीबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्या गोष्टींमध्ये अनेक देवतांना त्यांनी आव्हान तिथं केलेलं आहे. पण दादा त्यांचं ते एक वाक्य एवढं सुंदर आहे त्यामध्ये की हा ग्रंथ जो आहे ना, हा ग्रंथ मी का निर्माण केलाय, तर मी अनेक ग्रंथांचा अभ्यास करून त्यामध्ये जे योग्य आहे, छान आहे, भव्य दिव्य आहे, प्रेरक आहे, त्या सर्वांचं मी आज तिथे एका पुस्तकात त्याला मी आणायचा प्रयत्न केलाय. आणि त्याच्यामध्ये मग राजा कसा असावा, राजाची कर्तव्य कशी असावीत, त्यानंतर सेनापती कसा असावा, सेनेची कर्तव्य कशी असावी, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यात मी परिमार्जन केलेलं आहे. एवढं सुंदर आहे. म्हणजे अशा गोष्टी 16व्या वर्षी तो मुलगा त्यात हे येतात. तर बुधभूषणचा तो ग्रंथ आहे, प्रचंड जबरदस्त आहे. त्याच्यामध्ये 2ऱ्या अध्याय 422 क्रमांकाची ओवी आहे जी आजही सर्वांसाठी लागू होते की राजा कसा असावा, प्रजा कशी असावी. तर त्यात त्यांनी ते सुंदर आहे की व्यसना निनच्च सर्वांनी भूपती ही परिवर्जता सप्तदोषा सदा राज्ञा हातव्या व्यसनया. आजकालच्या म्हणजे त्यावेळेस ते सांगतं की राजा कसा असावा, ते 7 दोषांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. पण आत्ता जर बघितलं असेल तर आत्ता त्याचा अर्थ असा होता की सप्तदोषा सदा राज्ञा, की आजकालच्या तरुण मुलांनी, युवकांनी कसं राहायला पाहिजे, चांगलं राज्य चांगलं निर्माण करायचं असेल, चांगला देश निर्माण करायचा असेल तर सप्तदोषा सदा राज्ञा, 7 दोषांपासून दूर राहायचंय. मग ते दोष कुठले आहेत, तो पहिला सर्वात महत्वाचा आहे
तो त्यांनी व्यसनांपासून दूर राहिला पाहिजे. दुसरा आहे त्यांनी जुगार खेळू नये. तिसरा आहे त्यांनी परस्त्रीचं व्यसन करू नये. चौथा आहे की त्यांनी दूर न सांगता घरी न सांगता दूर प्रवासाला जाऊ नये. चौथा आहे वडीलधाऱ्या माणसांचा कधीही अपमान करू नये. अशा गोष्टी आहेत. तर शेवटचं आहे की हा देश, ही भूमी ज्यावेळेस तुम्हाला बलिदान मागेल त्यावेळेस ते बलिदान देण्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे. हे संभाजी महाराजांचे आज त्या बुधभूषण ग्रंथामधली ही दुसरे अध्याय 422 क्रमांकांची ओवी आहे की त्यांना काय अपेक्षित आहे. आजही ते लागू पडतं आपल्या सर्वांना. नुसतं जय शिवाजी, जय भवानी, जय शंभूराजे ह्याने होणार नसतं. तर ते समजून घेणं गरजेचं आहे की एक तरी ओवी अनुभवावी ज्याला म्हणलं जातं. तर त्या बुधभूषण ग्रंथामध्ये प्रचंड जबरदस्त आहे. नायिका भेदमध्ये आहे. तर नायिका भेदमध्ये त्यांनी एवढा छान केलं आहे. नायिका भेद म्हणजे नायिका म्हणजे थोडक्यात नर्तका एक नृत्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग ते नृत्यांगना कशी असते ह्याचं त्यांनी त्यामध्ये छान वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. नखशिका म्हणजे कसं असतं की पायाच्या अंगठ्यापासून तुमच्या शिरापर्यंत वर्णन त्यांनी किती सुंदर केलं की स्त्री किंवा ज्याला राधेचं वर्णन असं म्हणलं जातं की त्यांनी त्याच्यामध्ये तसं केलेलं आहे. खूप सुंदर केलेलं. असे ग्रंथ आहेत आणि विविधांगी ग्रंथ आहेत ते की एकच नाही मिळलेलं तर सगळ्या विषयांना त्यांनी हात घातलेला आहे. असे संभाजी महाराजांचं हे साहित्य जबरदस्त आहे. त्या पलीकडे जाऊन संभाजी महाराजांना किती भाषा येतात हे अजूनही कोणाला कळत नाही. त्या काळात संभाजी महाराजांनी बोललेल्या भाषा मराठी आहे, हिंदी आहे, दख्खनी हिंदी आहे, फारसी आहे, उर्दू आहे, इंग्लिश आहे. एवढ्या भाषा संभाजी महाराजांनी शिकल्यात. आणि मी तर असं म्हणेल की 5 महिने ज्यावेळेस ते इकडे राहिले मथुरेला वगैरे त्यावेळेस तिथे त्यांनी तेथील देखील भाषा जी आपण म्हणतो राजस्थानी भाषा वगैरे ती सुद्धा त्यांनी शिकली असावी. पण हे सगळ्या गोष्टी पाहता आणि ब्रज भाषा सर्वात महत्त्वाचे 3 ग्रंथ जे आहेत ना ते शेवट जे सांगितले ते तर ब्रजभाषात आहेत. ब्रजभाषामध्ये श्रीकृष्णाच्या भूमीतली भाषा आहे. आणि पहिला जो आहे बुधभूषण हा अस्सल संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. संस्कृतांचे पंडित म्हणून त्यांना अनेक ठिकाणी वर्णलं आहे. स्वतः गागा भट्टांनी संभाजी महाराजांच्या स्वतः गागा भट्टांनी समयनय ह्या नावाचा ग्रंथ लिहिलाय आणि तो संभाजी महाराजांना अर्पित केलेला आहे. त्या प्रस्तावनेमध्ये टाकतात की हा ग्रंथ मी संभाजी महाराजांना अर्पण करतोय कारण हे संस्कृत पंडित आहेत. आणि आजही संभाजी महाराजांची जी आपण राजबिरदावली ज्याला बोललो जातं की जसं शिवाजी महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस ही जी पूर्ण आपण म्हणतो तशी संभाजी महाराजांची म्हणतो आपण की धर्मशास्त्र पंडित. नाव नीट आहे का? धर्मशास्त्र पंडित, ज्ञान कोविद. लोक गोविंद म्हणतात, गोविंद नाही येत. गोविंद आपल्याकडे असतात. ज्ञान कोविद म्हणजे ज्ञान ग्रहण करणारा, अभ्यास करणारा, त्याच्यात वर्चस्व मिळणारा. की धर्मशास्त्र पंडित, ज्ञान कोविद, रणधुरंदर, सर्जा छत्रपती संभाजी महाराज. हे विचार करा. हे प्रत्येक शब्दामध्ये त्यांची महती आपल्याला त्याच्यामध्ये समजते आहे की ते ज्ञानी आहे. ज्यावेळेस रणधुरंदर म्हणून ज्यावेळेस होतात रणांगणावर उतरतात त्यावेळेस तिथंही ते रणधुरंदर म्हणून बाजी मारतात. ते धर्मशास्त्र पंडित आहेत आणि धर्मांच्या शास्त्रांचा त्यांच्याकडे अभ्यास आहे. असे आमचे छत्रपती संभाजी महाराज आहेत. ते असे त्यांची ग्रंथसंपदा आणि प्रचंड जबरदस्त आहे. सर मित्र कसा असावा हे बऱ्याचदा चर्चा झाल्यानंतर कवी कलशांचं नाव निघतं. खरं पाहता कवी कलश हे संभाजी महाराजांच्या लहानपणापासून त्यांच्या आयुष्यात आहे. खरं पाहता बघितलं ज्यावेळेस आग्र्याला 1666ला संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना जावं लागलं औरंगजेबाच्या भेटीला तिथे तह झाल्यानंतर, त्यावेळेस तिथे पहिली भेट झालेली आहे त्या कवी कलेशांसोबत तिथे. तर कवी त्यांचं नावाची पुढची हे आहे, त्यांची पदवी आहे, त्यांचं नाव कलश, तर असं नाव आहे त्याचं. तर कवी कलश त्यांच्याकडे त्यांना संबोधलं जातं. तर ते तिथे त्यांची मैत्री झालेली आहे आणि जो कठीण काळ तिथे होता त्याच्यामध्ये त्यांना साथ दिलेली आहे. त्यावेळेस संभाजी महाराजांची त्यांची घट्ट मैत्री झालेली आहे. त्यानंतर पुढच्या काळामध्ये ते ज्यावेळेस रायगडला आलेत आणि त्यावेळेस ती मैत्री अधिक घट्ट झालेली आहे. आणि खरं पाहता ते नुसतं कविवर्य नव्हते, तर त्यांनी राजकारणात सक्रिय पण भाग घेतला होता. त्यांनी ज्यावेळेस संभाजी महाराज रायगडाचे तिथे नव्हते, ते मोहिमेला गेले होते, त्यावेळेस रायगडावर आक्रमण झालं होतं आणि ते रायगडावरचं आक्रमण कवी कलशांनी परत फिरवलं होतं. स्वतः रायगडाचं रक्षण केलं होतं. मग त्यावेळेस ते तलवार त्यांनी जी गाजवली होती, ते पराक्रम गाजवला होता, त्यावर संभाजी महाराजांना त्यांच्यावर जास्त ट्रस्ट बसला होता की यार मित्र असा होता, असा म्हणजे माझ्या सुखात आणि दुःखात, माझ्या अडचणीत, सर्व बाबतीत ते माझ्यासोबत आहेत. आणि तेच पुढं शेवटी अभिन्न हृदय झाले त्यांचे. आणि त्यावेळेस नंतर
आपण शेवट पाहतो. पण एक काव्य खूप सुंदर आहे त्यांचं, की ते ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडलेलं असतं, त्यांना ते रक्तबंबाळ झालेले असतात पूर्ण आणि त्यांना बांधलेलं असतं, त्यावेळेस औरंगजेब समोर बसलेला असतो आणि ती सभा भरलेली असते, सगळे त्यांचे सरदार सरनोबत राजपुत्र सगळे असतात. त्यावेळेस संभाजी महाराज त्यांना म्हणतात की कवी काही सुचतंय का तुम्हाला ह्या घटनेवर. त्यावेळेस त्यांनी जी कवी काव्य लिहिलेलं आहे ते फेमस आहेत, की यावन रावण की सभा शंभू बंद्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेले हो रणरंग राजन तुम हो सांजे क्या खूब लड़े हो जंग तू ते निखार के तखत त्यागत औरंग तखत त्यागत औरंग. ह्या गोष्टी आहेत. तर मित्र असं शेवटचं कसं आहे दादा, बऱ्याच जणांना माहीत नाही. संभाजी महाराजांनी कवी कलं ज्यावेळेस पकडले गेले त्यावेळेस संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार झाले, तर ते अत्याचार त्याच्यापूर्वी कवी कलशांवर झाले. ते त्यांच्यावर झाले पहिल्यांदा, की त्यांनी ते संभाजी महाराज बदतील आपल्यावर घाबरतील असं नाही. त्यांची जीभ पहिले काढण्यात आले, डोळे काढण्यात आले, त्यांचे हालाल करण्यात आले आणि त्यांची नखं काढण्यात आली. शेवटी त्यांचे हालाल केल्यानंतर मग ते संभाजी महाराजांना होतो. पण तेही मागं हटले नाही. ते पाहून संभाजी महाराजांना मनातल्या मनात वाटलं असेल की तुम नमक नाही चंदन हो कवी, जे संभाजी महाराजांचे अनेक शब्द त्यात बघितले, छावा मनोहृदय हेलावून टाकणारे आहेत त्या सगळ्या गोष्टी. दोस्त असा होता असा असावा, की माझ्या सुखात तर सगळेच आहेत, माझ्या दुःखात पण आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं अडचणीत माझ्या. जसे छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे त्याच्यावर जे लिहिलेलं आहे ते सगळ्या घराघरात पोचलेलं आहे. तर जी संभाजी महाराजांची राजमुद्रा आहे ती फारसी लोकांना माहीत नाही. तर त्या राजमुद्रेचा अर्थ आणि ती राजमुद्रा तुम्ही थोडक्यात एक्सप्लेन करताल का? तर सर्वात महत्त्वाचं शिवाजी महाराजांची राजमुद्रा जी आहे की अष्टकोनी आहे, आणि संभाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती पिंपळ पाणी आहे. आणि ती पिंपळ पाणी आहे त्याला जवळजवळ 8-16 बुरुज आहेत त्याला तशी. आणि ती एवढी सुंदर आहे की त्यामध्ये एक वर्णन सुंदर केलंय त्यांनी, की शंभो शिव जातस्य मुद्रादौ रिव राजते यद कसे विना लेखा वर्तते कस्य नो परी. याचा अर्थ असा आहे की संभाजी महाराजांची राजमुद्रा ही सूर्याच्या तेजाप्रमाणे तळपत आहे, आणि ह्या राजमुद्रेच्या आश्रित असलेली लेखा कोणावरही अंमल गाजवते. अशी शिवपुत्र शंभूची ही राजमुद्रा येथे प्रकाशित आहे. अशी सुंदर त्यांची राजमुद्रा आहे, की शंभो शिवजातस्य मुद्रा धौरिव राजते यद कसे विना लेखते वर्तते कस्य नो परी. असं त्याचं सुंदर त्याचं राजमुद्रेचं वर्णन आहे. त्यामध्ये कसं झालं दादा, की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक सूर्य आहेत, आणि सूर्याचा प्रकाश नेहमीच सर्वांनीच खूप भरभरून लिहिलं शिवाजी महाराजांवर. अनेक ग्रंथ त्यांच्यावर जबरदस्त असं संशोधन झालं. संभाजी महाराजांकडे तेवढं संशोधन झालं नाही, तेवढी ग्रंथसंपदा त्यांच्यावर आली नाही. जे झालं ते सर्व एक चुकीच्या मार्गाने पुढं घेत गेलं, आणि जे हवंय ते लोकांपर्यंत न पोचता जे नकोय ते लोकांपर्यंत पोचलं, आणि ते लोकांना ते जास्त आवड आहे. आणि ती बदनामी ह्या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या नशिबात आलेली आहे. आणि त्यांना बरेच जण शापित राजहंस ज्याला म्हणलं जातं, की ते राजहंस आहे, पण एक त्यांना वेगवेगळे शाप जसे लाभतात तसे आपल्याच लोकांनी त्यांना एक वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून ही राजमुद्रा थोडी मागे राहिली. पण एवढी सुंदर राजमुद्रा आहे. स्वतः शिवाजी महाराजांचे आशीर्वाद त्यांनी त्यात घेतलेले आहेत. आणि माझ्या वडिलांसारखंच मला काहीतरी करायचं आहे. तर सूर्याचा पुत्र मी सूर्यपुत्रच आहे, आणि माझी ही अंमल गाजवणारे सगळ्या गोष्टींवर. असं खूप सुंदर त्याचं वर्णन आहे. ह्या छावा चित्रपटामुळं संभाजी महाराजांना घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी काही मदत होणार आहे का? 100%. कारण काय होतं की हा खूप मोठा इम्पॅक्ट पाडतो. व्हिज्युअलायझेशन असेल, ऐकणं असेल, आणि ते खूप इम्पॅक्ट पाडतं. तुम्ही 10वी झालात, 80% मार्क आहेत तुम्हाला, 85% 10वीतला पहिला धडा सांगा, तुम्हाला सांगता येणार नाही. पण मी त्यावेळेस बोललो की तुम्हाला त्यावेळेस एक शोले नावाचा पिक्चर आला होता, आणि त्यामध्ये हिरो कोण होता तर तुम्ही विदिन सेकंदात सांगणार की त्यावेळेस अमिताभ बच्चन होता, धर्मेंद्र होता, फार सगळ्यांची नावं सांग. का तर ते व्हिज्युअलायझेशनचा इफेक्ट असतो, तो काय मनामध्ये राहतो, तो ब्रेनमध्ये राहतो. तर त्या छावाने एक खूप सुंदर असं काम केलेलं आहे. आणि घराघरात चिमुकल्यांपर्यंत पासून ते अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत, तरुणांच्या हृदयापर्यंत संभाजी महाराजांची त्यागाची भावना पोहोचलेली, तर खूप फायदा होईल.
तरी काही लोक म्हणतात की छावा चित्रपटामधून चुकीचा इतिहास सांगितला गेला. आता बघण्यावर तुमच्या असतं दादा. आत्तापर्यंत अनेक नाटकं निघाली, अनेक ग्रंथ त्याच्यावर कादंबऱ्या निघाल्या. तुम्हाला खोटं वाटेल दादा की शिवाजी महाराजांवर चांगली नाटक, मोठी नाटक फक्त 5 ते 6 आहेत. पण संभाजी महाराजांवर 1660 ते जवळजवळ 1680 पर्यंत, 1660 नाही 1640 ते 1680 पर्यंत 102 नाटकं आहेत. आणि त्या सर्व नाटकांमध्ये संभाजी महाराजांना फक्त आणि फक्त बदनाम करण्याचं काम झालेलं आहे. बदफैली, श्रीलंपट आणि व्यसनी, काही काही नाटकात तर अशी एंट्री आहे संभाजी महाराजांची की दारूचा हात घेऊ दारू हातात घेऊन, ग्लास हातात घेऊन झोकांड्या मारत संभाजी महाराज एंट्री करतात. इथपर्यंत पोचलेत ही लोक. म्हणजे एक आपण ज्याला म्हणतो ना की लिबर्टीच्या नावाकडे विकृतीकरण झालेलं होतं संभाजी महाराजांचं. का तर अनेक बखरी त्यावेळेस चुकीच्या लिहिल्या गेल्या आणि त्या माध्यमातून त्या नाटककारांनी त्या बखरींचा संदर्भ घेतला गेला. जशी आपण म्हणतो की चिटणीस बखर म्हणून ज्याला आहे, ही चिटणीस बखरीमध्ये टोटली खूप वेगळ्या प्रकारे संभाजी महाराज मांडले गेले आणि ती सूडबुद्धीने लिहिलेली होती का कळत नाही, कारण ती 122 वर्षानंतर लिहिलेली गेलेली आहे. ओके. आणि त्यानंतर अनेक नाटककारांनी त्याचा आधार घेतला आणि त्या आधारातनं त्यांनी संभाजी महाराजांना हवं तसं मांडलं. आणि जो कार्यकाळ होता ना, आपण म्हणतो 1940 ते 1970-80 पर्यंतचा जो काळ, त्या काळामध्ये तमाशा आणि बाई नाचवल्याशिवाय लोक यायचीच नाहीत त्या नाटकांकडे किंवा तिथं प्रेक्षक यायचे नाहीत. तर मग त्याच्यामध्ये बाई असली पाहिजे, त्यामध्ये मग थोडीशी ट्रॅजेडी असली पाहिजे, मग काहीतरी वेगळं दाखवलं. मग त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना तुम्ही कसे हो, गोदावरीण प्रकरण आहे, मोहितेची मंजुळा आहे, थोरातांची कमळा आहे, काही किती चुकीचा संदेश गेला त्यापुढे. मी ज्यावेळेस अभ्यास चालू केला त्यावेळेस आम्हालाही आपल्या गावात किंवा खेडेगावात आपल्या चुलत्यांना जर विचारलं तरी ते म्हणतात की शिवाजी महाराजांच्या घरात संभाजी जन्मला आल्यागत तू बिघडल्यागत वागतोय. अरे हे कसं आहे, तू डायरेक्ट कसं बोलता. म्हणजे तो संभाजी महाराजांचा प्रचार आणि प्रसार खूप चुकीच्या पद्धतीने झाला. त्यामुळे संभाजी महाराजांवर खूप टीका होत गेल्या आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या समाजाचा तसा जाणा गेला. संभाजी महाराजांविषयी अशा महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी की त्या सगळ्यांना कळाल्याच पाहिजेत. मी आता नेहमी सांगत आलो की तो सिंहाचा छावा होता, वडिलांची सावली त्यांच्यावर पडली होती आणि लहानपणापासून एक वडिलांना त्यांनी पाहिलंय, जवळनं पाहिलेलं आहे. एकच तुम्हाला उदाहरण सांगतो की एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं असतं की तो आग्र्याला ते गेलेले आहेत. आग्र्याच्या दरबारामध्ये तो प्रसंग आहे. सगळे आज त्या आग्र्यामध्ये समोर बसलेले आहेत. औरंगजेब वर बसलेला आहे ह्याच्या सिंहासनावर आणि समोर त्याचे मनसबदार आहेत, त्याचे आपण म्हणतो ना त्यांचे सरदार आहेत, शहजादे आहेत, सगळेजण उभे आहेत. नंतर त्यामध्ये 50,000 मनसबदारी लोक आहेत सगळं आणि त्यांच्या पाठीमागे ह्या दोघांना उभं केलेलं आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो कोल्ह्या कुत्र्यांच्या ओळीमध्ये आमच्या सिंहांना आणि छाव्याला उभं केलं होतं. आणि तो सिंह तिथं गरजला, शिवाजी महाराज तिथं गरजलेत आणि त्यांना तो अपमान सहन झाला नाही की तुम्ही खिल्लत देता, अशी खिल्लत तर मी माझ्या सरदारांना देत असतो आणि तुम्ही 50,000 मनसबदारांच्या पाठीमागे मला उभं करतायत आणि मी राजा लेवलचा म्हणजे राजा आहे मी, माझ्या स्वतंत्र याचा. तर त्या अनुषंगाने त्यांनी ती खिल्लत उडवली आणि तिथे ती गर्जना झालेली आहे की तिथून ते निघालेत. वास्तविक पाहता तो दरबाराचा अपमान होता. तो दरबाराचा अपमान प्रचंड भयानक असतो, जिथं लोक बोलू शकत नाही. बोलताना तुम्हाला तोंडावर हात ठेवावा लागतो आणि वर तुम्ही पाहू शकत नाही स्वतः राजाकडे, तिथे सिंहासनाकडे. तर बोलताना तुम्हाला खाली नजर आपल्या अंगठ्याकडे लागते, त्याला नजर हे बर कदम म्हणतात. अशी ती रचना असते आणि असं त्याचं ते एक प्रकारचे इथिक्स तिथं पाळले जातात. आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी ती खिल्लत उडवलीत आणि पाठ दाखवलेली आहे औरंगजेबाला. वास्तविक पाहता राजा बसला असता कोणीही बसायचं तर नसतंच आणि उभं राहायचं असतं, पण जोपर्यंत राजा जात नाही तोपर्यंत कोणीही त्या राजगादीला पाठ पण दाखवायची नसती. जाताना तुम्ही रिटर्न पावलाने जायचं असतं, उलटं जायचं असतं. तर तिथं शिवाजी महाराजांनी पाठ दाखवलेली तिथे. आणि ज्या वेळेस रामसिंग तिथं त्यांना पकडायला आलेले, म्हणजे सांगायला आलेत की राजाजी आपने जो किया गलत किया, हे आपने बहुत गलत किया, आप माफी मागिये. तेव्हा शिवाजी महाराजांचे जे शब्द आहेत ते परखलदासांनी लिहून ठेवले. त्यामध्ये ते म्हणतायत की रामसिंग तुम देखा तेरा बाप देखा, बादशाह भी देखा, मैं कौन आदमी हो, कौन दर्जे का आदमी हो. अरे चाहे मेरी गर्दन मारे लेकिन सिर झुका के गुलामी नहीं करूंगा, जा बोल दे तेरे बादशाह से. असं ते पूर्ण आहे. आणि एका हाताला
ते 9 वर्षाचे संभाजी महाराज आहेत. आणि ते वडिलांची एनर्जी ट्रान्सफर होते, त्यांना जो राग आलेला आहे त्यांची ती एनर्जी संभाजी महाराज ते बघतात आहेत तिथे. आणि ते मला ते कुरुक्षेत्रावला तो हे आठवतो सीन की ज्यावेळेस अर्जुनाने पहिल्यांदा पाहिलं असेल श्रीकृष्णाला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भूती भारत अद्भुतानम अधर्मस्य तदात्मानम सुजान्यहम. ते जे पाहिले तेच रूप ईश्वर रूप ज्याला म्हणलं जातं, प्रगट रूप, ते संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे आमचे आबासाहेब आहेत. असं असतं स्वाभिमान, असं जगायचं असतं. ती एनर्जी ट्रान्सफर होती त्या 9 वर्षाच्या मुलाच्या. ते गुण घेऊन ते मुलगा मोठा होते, लहानाचा मोठा, आणि त्यांच्याकडून अनेक गुण घेतले. मग धर्माभिमान असेल, ते साधू संतांचे सेवा करणे असेल, दान धर्म असणे असेल. तुकाराम महाराजांच्या मुलाला महाजींना आज संभाजी महाराजांनी अनेक दान धर्म हे दानपत्र दिले. आणि आपली देहू आणि आळंदी येथून जाणारे पालखीला पहिल्यांदा संरक्षण देणारा आमचे संभाजी महाराज आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर गुलामी बंद केलेली, पहिल्यांदा मुलांना किनारपट्टीच्या मुलांना हे पकडलं जायचं आणि आखात देशात ते विकलं जायचं, तेही त्यांनी गुलामगिरी पूर्ण बंद केलेली. असे शिवाजी महाराज अनेक गुण घेतलेत. हे सर्व आहे. मग त्याच्यामध्ये स्त्री दाक्षिणात्यपणा आहे सगळ्यात महत्त्वाचं, की स्त्रीला किती महत्त्व द्यायचं. शिवाजी महाराजांनी स्त्रीला आपल्या स्वराज्याच्या देव्हाऱ्यात बसवलेलं आहे. तसं संभाजी महाराजांनी आपला राज्यकारभार आपल्या पत्नीकडे दिलेला आहे. मी इथे नसताना कोण सांभाळणार? श्री सखी राज्ञी जयती. श्री सखी किती सुंदर नाव आहे, की माझ्या पत्नीला मी काय म्हणतो तर श्री सखी, किती सुंदर नाव आहे, की त्यांनी ते दिलेलं आहे. म्हणजे हा स्त्री दाक्षिणात्यपणा त्यांच्याकडे दिसतो. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी बघितल्या, की धर्माभिमान कसा असावा, स्त्री दाक्षिणात्यपणा कसा असावा. त्यांच्या वडिलांचे जे दूरदृष्टीपणा होता की ते संभाजी महाराजांनी तिथे त्यांच्याकडनं घेतलेलं आहेत. अनेक गोष्टी आहेत की जे आपण म्हणतो ह्याची मुंबई विकत घेण्याची संभाजी महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. तिथं इंग्रजांना त्यांनी 70 ते 80 हजार पॅगोडा देऊन मुंबई विकत घेणार होते, पण तो करार फसला आणि ती मुंबई वाचली. नाहीतर ते पूर्ण त्यावेळेसच मुंबई आपल्या हाताकडे येणार होती. असे शिवाजी महाराजांचे अनेक पैलू संभाजी महाराजांमध्ये आपल्याला दिसतं. छत्रपती संभाजी महाराजांविषयी एवढं सगळं सांगितलं जातं, एवढा सगळा त्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत होतोय. तर यांचंच जे चारित्र्य आहे, मलिन करण्याचं काम काही लोकांनी केलं, का केलं असावं? मी ते सांगितलं की काही सूडबुद्धीपणा असेल त्यामधून. त्यानंतर मग नाटककारांनी ते घेतलं, ते मांडलं गेलं समाजासमोर. त्यातनं म्हणजे आपण ज्याला म्हणलं जातं की मनोरंजनाच्या नावाखाली विकृतीकरण जास्त होत गेलं संभाजी महाराजांचं. पण खरं हे विकृतीकरण कधी बंद पडलं? ज्यावेळेस वासी बेंद्रे हे एक इतिहासकार, त्यांना ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या विषयी अनेक गोष्टी जाणवल्या, त्यावेळेस लक्षात आलं त्यांच्या की आतापर्यंत ही सगळी चुकीची माहिती येते पुढं. कारण ह्यांचा त्याग पाहिला, पराकोटीचा त्याग पाहिला, त्यांचे जे अनन्वित हाल करण्यात आलेले आहेत, तरी तो राजपुत्र मागं हटला नाही. वयाच्या 32व्या वर्षी हसत हसत मरणाला मिठी मारतोय ह्या धर्मासाठी, मातेच्या स्वाभिमानासाठी. म्हणजे चरित्र नक्की असं नसावं. त्यातून त्यांनी खूप अभ्यास केला, 40 वर्ष अभ्यास केलाय संभाजी महाराजांवर. आणि त्याच वासी बेंद्रेंनी आपल्याला एक गोष्ट इथं सर्वांसमोर सांगू इच्छितो की 1935 पर्यंत शिवाजी महाराजांची जे चित्र पूजलं जात होतं ते चित्र ॲक्च्युली शिवाजी महाराजांचं नव्हतं, तर ते एक मुस्लिम सरदार होता, त्या सरदाराचं पूजन चाललं होतं त्या चित्राचं, की हे शिवाजी महाराज आहेत. ते वासी बेंद्रेंनी ज्या वेळेस पाहिलं आणि वासी बेंद्रेंनी त्यामध्ये खरं चित्र लंडनच्या इथे गेल्यानंतर त्या ब्रिटिश लायब्ररीमधनं शोधून काढलं आणि त्यावेळेस खरं शिवाजी महाराजांचं स्वरूप काय होतं हे जगापुढं आलं. तसंच संभाजी महाराजांवर प्रचंड अभ्यास केला आणि संभाजी महाराजांवर एक सुंदर त्यांनी पुस्तक तयार केलं. त्या माध्यमातून पुढं कमल गोखले यांनी त्याच्यावर PhD केलेली आहे. आणि संभाजी महाराजांचं सचित्र किंवा ज्याला म्हणतो की आपण डॉक्युमेंटरी चरित्र पुढं येत गेलं आणि त्यानंतर ही नाटकं बंद पडले. ज्यावेळी संभाजी महाराज पुढं आले त्यावेळेस ते ज्वलन तेजस त्याला म्हणलं गेलं की अरे ह्या राजा कसा आहे, राजा किती त्यागी आहे, किती जबरदस्त आहे. 23व्या वर्षापासून 5 लाखाची फौज औरंगजेबाच्या अंगावर घेतोय. केवळ मोगलच नाही, एकीकडे डच आहेत, पोर्तुगीज आहेत आणि जंजिरेकर सिद्धी आहे, ह्यांना जरब बसवतोय. ह्यांच्या घरात घुसून त्यांना मारायचे त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. 23व्या वर्षी ही जाण आहे त्यांच्या 32 वर्षापर्यंत. आपण म्हणलं आता संभाजी महाराज राजसिंहासनावर बसले, पण संभाजी महाराज कधीच राजसिंहासनावर बसले नसतील. त्यांचं राजसिंहासन घोड्याच्या पाठीवरच होतं.
कायम ते शत्रूच्या बरोबर लढण्यातच गेले आणि लिडिंग बाय फ्रंट शिवाजी महाराजांकडे घेतलेला तो एक त्यांचा गुण. तर असे सगळे चरित्र हळूहळू पुढे येत गेलं आणि त्यानंतर मग त्यांना फाटे जे फोडत होते चरित्राला ते बंद झाले. त्यामुळे आज संभाजी महाराज जे चरित्र आहे ते खरं वाचण्यासाठी कमल गोखलेंचं असेल, वासी बेंद्रे असतील, विश्वास पाटील बऱ्यापैकी त्यांचे काही हे आहेत, त्यानंतर सदाशिव शिवदेंचं जल ज्वलन तेजस आहे, हे डॉक्युमेंटमधूनच आलेलं पुढे आलेले. किमान त्याचा जर आपण आधार घेतला, ते वाचलं आपण, तर आपल्याला संभाजी महाराज खऱ्या अर्थाने कळायला लागतात आणि त्यानंतर पाहण्याचा दृष्टिकोन बदलतं. आता दृष्टिकोन त्यासाठी खरं एक वाक्य आहे माझं, जास्त वेळ घेत नाही, पण एका चांगल्या कादंबरीमध्ये एका लेखकाने ते लिहिलेलं आहे की काही वर्षापूर्वी काही समाजकंटकांनी तुकोबारायांची अभंगगाथा इंद्रायणी मातेच्या डोहात बुडवली होती व ती इंद्रायणी मातेनं पुन्हा वर आणून दिली अशी म्हणतात. तशीच काळाच्या डोहात बुजलेली आमच्या शिवपुत्र शंभूची गाथा वर यायला कित्येक वर्ष लागतील कोणास ठाऊक, पण आज उद्या परवा काही शतकांच्या प्रवासानंतर का होईना ती खरीखुरी हकीकत वर येईलच, कारण सत्य एवढी शाश्वत गोष्ट या दुनियेमध्ये आणणे नाही. पण जेव्हा केव्हा बदनामीचे आणि गैरसमजाचे तकलादू पडदे फाडून ही खरीखुरी हकीकत वर येईल ना, त्यावेळेस मात्र शेजारील देहू आणि आळंदीप्रमाणे त्या वधूतही यात्रा भरतील. आपल्या देशासाठी, धर्मासाठी, मातीच्या स्वाभिमानासाठी ज्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारली, त्या मर्दाच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी त्या शक्तिस्थळाकडे दुनिया धावेल. आणि हे खरं होतं आजकाल. आज आपल्यासारखे हजारो तरुण त्याकडे धावतात आहेत आणि वधूला आपल्या मुलांना जाऊन तिथे त्याचं दर्शन घेतात. आजच्या तरुण पिढीनं संभाजी महाराजांकडून काय शिकलं पाहिजे? खूप सुंदर आणि हृदयातला हा प्रश्न आहे दादा, की शिवचरित्रातनं काय शिकलं. मी नेहमी सांगितलं की बाकी काही नाही कळलं, तुमच्या आईचा आदर कसा करावा एवढे शिवचरित्रातनं कळलं तरी भरपूर झालं. तसं शंभूचरित्रातनं काय शिकावं, की शंभूचरित्रातून मी जे सांगितलं तुम्हाला की दुसऱ्या अध्याय 422 क्रमांकाची ओवी, त्यात त्यांनी जे 7 वचनं दिलेली आहेत, मी सुरुवातीला जे सांगितलेले आहे, त्यातलं कुठलं एक वचन जरी तुम्ही घेतलं की व्यसनांपासून दूर राहा बाबांनो, तुम्ही ह्या भूमीचे आज खरे पुढचे येणारे तुम्ही तटरक्षक, गडरक्षक, समाजरक्षक आहात, तर तुम्ही समाज कसा चांगला करायचा, तर पहिले व्यसनांपासून दूर राहा. कारण व्यसनामध्ये राहणारा माणूस कधी चांगले निर्णय घेऊ शकत नाही आणि तो आपल्या भूमीचं रक्षण किंवा संसार आपला चांगला करू शकत नाही. बरोबर, ती गोष्टी आहे. पुढं आहे की वडिलांचा आदर, की आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हा सागत्य. हे माझ्या वडिलांचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी हवं ते करायला तयार आहे. ते तरुणांसाठी खूप महत्त्वाचं आहे सगळं. त्यानंतर सांगितलं की परिस्थितीचे व्यसन असतील सगळ्या गोष्टींमध्ये. त्यानंतर जुगार खेळू नये, ही जी व्यसनांची गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं की ह्या देशासाठी तुमचं काय देणं लागतंय, की मी माझा देह, संभाजी महाराजांनी स्वतःचा देहत्याग तिथं केलेला आहे. भले त्यांचा देहत्याग केला असेल, पण त्यांचा कीर्तिदेह आजही महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यामध्ये त्यांच्या तेजाने तळपत आहे. तर असं आपल्याला आयुष्यात काय करता येईल का, की आपल्या समाजासाठी आपल्याला काय करता येईल का, आपल्या राष्ट्रासाठी काय करता येईल का, एवढे जरी घेतलं की शिवाजी महाराज हे एक आचार आहेत. आलं लक्षात, संभाजी महाराज एक विचार आहे. तर हे विचार आणि आचार ज्यावेळेस घेऊन चालसाल त्यावेळेस ह्या भूमीचे तुम्ही खऱ्या अर्थाने सुपुत्र होसाल. एवढंच मी सांगेन सर. तर औरंगजेबाबद्दल म्हणतात की औरंगजेब हा फार धूर्त होता. खरं पाहताना की लहानपणी एक गोष्ट असायची की तो बाहुबो आहे तिकडे जाऊ नका असं सांगितलं, आपण घाबरायचं. कसं खरं पाहता आजही औरंगजेब वाचताना आपल्याला भीती वाटते. म्हणजे भारतीय राजकारणातला त्या काळातला, मध्ययुगीन काळातला सगळ्यात क्रूर, कपटी, खजाकी, कारस्थानी, उलट्या काळजाचा राजा म्हणून त्या औरंगजेबाकडे पाहिलं जात. प्रचंड भयानक, भयंकर, संशयी आणि एवढा क्रूर की तो आपल्या स्वतःच्या वडिलांना 8 वर्ष कैदेत ठेवतो. तिथून ते ताजमहल दाखवतो त्यांना आणि 8 वर्ष त्याला कैदेत ठेवून ते तिथं 8 वर्ष ते वडील तिचे मारतात. त्याच्यानंतर त्यांचा मोठा भाऊ, त्याचा सक्का मोठा भाऊ औरंगजेबाचा दारा शिकोह, तो एवढा जबरदस्त होता की तो जर राज्यावर बसला असता तर एक वेगळं पाहायला मिळालं असतं आपल्याला इतिहास. पण त्यालाही त्यांनी एवढं प्रचंड भयानक क्रूरपणे मारलेलं आहे की त्याचं मुंडकं त्यांनी उडवलेलं आहे. ते मुंडकं तबकात घेऊन तो तास 1.5 तास त्याच्यासोबत खेळतोय. स्वतःच्या सख्या भावाचं त्यांचं जे धड, आज त्या हत्तीला चिखल फासलेला आहे आणि त्याला ते उलटं टांगलेलं आहे हत्तीच्या पाठीवर आणि अख्ख्या आग्रा शहरामध्ये तो तेरवत आहे. मुरादला त्यांनी असं खोटं वचन घेऊन त्याला त्यांनी मारलेलं आहे. आपण त्याची जी कुराणवर हात ठेवून खोटी शपथ घेऊन त्यांना ते मारलेलं आहे. एवढा तो धूर्त आहे. स्वतःच्या मुलांना त्यांनी मारलेला आहे.
स्वतःची मुलगी लाडकी मुलगी जी मोठी आहे ना, तिला त्यांनी सलीमगडच्या तुरुंगात कायमची ठेवून दिली, ती परत बाहेर चालीन नाही. असा तो क्रूर आणि कपटी आहे. म्हणजे 39 स्वतःच्या वडिलांना, स्वतःच्या भावांना आणि 39 नातेवाईकांना मारून तो राज्यावर बसलेला आहे ते. आणि त्यावेळेस तो शेवळ दक्षिणेत उतरतोय आणि समोर संभाजी महाराज त्याच्यासमोर उभे आहेत, छातीचा कोट करून. आणि हा असा औरंगजेब 5 लाख सैनिक घेऊन उतरलेला आहे. स्वतःचा खजिना, स्वतःच्या वडिलांचा खजिना, आजोबांचा खजिना आम्ही तो महाराष्ट्रात उतरलेला आहे. लगेच तिचे लाखो सरदार, हजारो सरदार आहे. या सगळ्या गोष्टी पाहता संभाजी महाराजांची टक्कर कुणासोबत होती हे आपल्याला लक्षात येतं. केवढा मोठा प्रचंड जबरदस्त शक्तिशाली एक शत्रू समोर उभा आहे, असा तो औरंगजेब आहे. आणि शिवाजी महाराज त्यावेळेस संभाजी महाराजांना सांगितलं होतं की आयुष्यात सगळं कर पण कधीही ह्या माणसाच्या हातात सापडू नको. तर हा माणूस पुन्हा ती चुकी करणार नाही, जे आपण आग्र्याहून निसटलो चुकी तो पुन्हा करणार नाही. आणि औरंगजेबानेही लिहून ठेवलंय ती गोष्ट की माझ्या आयुष्यात एक चुकी झाली होती की मी शिवाला तिथनं पळून जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. ते मरताना तो लिहितोय 1705 मध्ये ते पत्र आहे की द इम्पॉर्टंट पिलर ऑफ एनी ॲडमिनिस्ट्रेशन, व्यवस्थापनाचा सर्वात महत्त्वाचा खांब कोणता? दे आर द लीडर शुड हॉट टू नो व्हॉट इज हॅपनिंग इन अँड अराउंड हिम. नेतृत्वाला माहिती पाहिजे की त्याच्या आजूबाजूला काय चालले, त्याची इत्थंभूत माहिती त्या नेतृत्वाला असली पाहिजे. अ मोमेंट स्लॅप्स ऑन इट, एका क्षणाची दिरंग आहे, एका क्षणाचा अलगर्जिबा. अँड दीज लाईन्स टू सच अ शेम अँड इम्बॅरसमेंट, तुमच्या पद्धतीची लाच पडते की ती तुम्ही कधी विसरू शकत नाही. अ क्रिकेट शिवा, क्रिकेट म्हणजे धूर्क, अ क्रिकेट शिवा फुल मॅनेज टू एस्केप बिकॉज ऑफ पोअर कॉम्प्रेन्सेस. आमच्याच गलथान कारभारामुळे शिवा आमच्या हातून करून गेला. कधी 1666 ह्या आठवते, कधी 1705 त्याला, त्या 40 वर्षानंतर त्या शिवाने मी का आठवते त्याला की शिवाला मी का पळून जाऊन दिलं. अ क्रिकेट शिवा फुल मॅनेज टू एस्केप बिकॉज ऑफ ओव्हर कॉम्प्रेन्सेस अँड देन दिस एंटायर आर्ग्यूज अगेन्स्ट मराठाज ॲज हॅपन हॅज कॉन्कर्ड इन दी एंड ऑफ माय लाईफ. त्याच्यानंतरचा जो खडतर प्रवास आज माझ्या नशिबात आलाय ना, त्याला फक्त आणि फक्त हे मराठे जबाबदार आहेत आणि तो शिवा जबाबदार आहे, असं तो जाणूनही लिहितो. त्यामुळे त्याला माहिती ती चुकी मी केली, आता परत संभाजीला बी जिवंत दाखवू देणार नाही कसल्या परिस्थितीमध्ये. आणि मग त्यांनी तो आपण ज्याला म्हणतो की मृत्युंजय अमावस्या, मृत्युंजय अमावस्याचा अर्थच आहे मृत्यूला जिंकणारा संभाजीराजे आहेत आमचे त्याच्यामध्ये. आणि त्यांचा छळ केला आहे त्यांनी 40-45 दिवस औरंगजेबाने प्रचंड छळ केलेला आहे. आणि त्यासाठी ह्या छळ जे आहे असं म्हणलं जातं की ते कुराणामधनं त्यांनी अनेक शिक्षा शोधून ठेवल्या होत्या आणि त्या संभाजी महाराजांवर त्यांनी केलेल्या आहे अनेक. मग त्यांचं कसं, आणि ह्या शिक्षा त्यांनी पूर्वी केलेले बरं, गुरु गोविंद सिंग असेल, तेग बहादूर सिंग असेल, यांच्यावर पण ते शिक्षा त्यांनी तसे केलेले आहेत, त्यांच्या मुलांना आहे तशा शिक्षा. तर ह्या अनुषंगाने तो क्रूरच होता, त्याच्या भावाला त्यांनी सोडले, तर संभाजी महाराज कसं सोडले, हे शिक्षा कुराणच्या माध्यमातून त्यांनी केलेत. पण मी असं म्हणेल की जर त्यांनी त्या कुराणच्या माध्यमातून जर केलं असेल ना, तर संभाजी महाराज जर धर्मशास्त्र पंडित आहेत ना, त्यांनी गीता ऐकली असेल बरं का दादा, आता काळजातला विषय आहे की गीता त्यांनी वाचली असेल. आणि त्या गीतामध्ये एक श्लोक आहे की नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावका मैं चैनम क्लेदयंत्या पोन शोषे बिमारता. की तुम्ही, आत्मा हा अमर आहे, त्याला शस्त्र बेतू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला वाळू शकत नाही. हन्य ते हन्य माने शरीर आहे. तू माझ्या शरीराची हत्या करशील पण तू माझ्या आत्म्याची हत्या करू शकणार नाहीयेस. आणि हे औरंगजेबा, तू कितीही माझ्या हे घेतलास, अन्यायकरी केलास, किती मला म्हणशील माझे डोळे तू काढलेस, पण मराठ्यांचं स्वराज्याचं स्वप्न तू भेदू शकणार नाही. बरं, तू माझे हात छाटले असतील पण मराठ्यांचं बाहुबल तू कमी करू शकणार नाहीस. माझे पाय छाटले असतील पण मराठ्यांची घोडदौड तू रोखू शकणार नाहीयेस. भले तू माझं मस्तक तोडला अशी, पण आज आमच्या मराठ्यांचा राजमुकुट आणि राजसिंहासन तू कधीच तोडू शकत नाहीस. हे मराठी त्याचा बदला घेते. जे संभाजी महाराजांना मनात आला असं, आणि त्याच त्यावेळेस संभाजी महाराजांनी असं मृत्यूला मीठ मारले असे आणि ते अनंतात विलीन झाले असते. आणि ते मृत्युंजय ज्याला म्हणलं जातं की मृत्यूला जिंकणारा जे मृत्युंजय संभाजी महाराज. सर, मग या सगळ्या घटनेसाठी गुढीपाडवा हाच दिवस का निवडला? हा एक प्रश्न नेहमी सर्वांना पडतो. पण खरं पाहता एक लक्षात घ्या की औरंगजेब हा धर्मांध होता. त्याचा एकच शपथ होती की ह्या पूर्ण भारताला, हिंदुस्थानला मला इस्लाम करायचे, माझ्या हिरव्या पंचम खाली म्हणजे झेंड्याखाली हे सगळं राष्ट्र मला आणायचे. आणि त्याच्यामध्ये जर कोण उभा असेल तर फक्त एकच, जो हिंदवी स्वराज्याचा आता छत्रपती आहे. बाकी मी सर्व हिंदू राजे संपवलेले आहे. फक्त आणि फक्त आता हा संभा माझ्यासमोर उभा आहे आणि एकच उभा आहे. आणि 9 वर्ष तो माझ्यासोबत झगडतोय.
आणि 6 वर्ष मी बिना किमॉश म्हणजे बिना राजमुकुटाचं मी फिरतोय. मी राजमुकुट तोडला शेवटी माझा. ह्याला शपथ घेतली की ह्याला पकडल्याशिवाय मी राजमुकुट घालणार नाही. तेव्हा तुम्हाला सापडत नव्हता, पितुरीतनं सापडला. आणि आता ह्याला जिवंत जाऊन द्यायचं नाही. एवढे जेवढे अनन्वित हाल करता येईल तेवढे अनन्वित हाल त्यांनी केलेले त्याचे. ते अनन्वित हाल त्यांचे केलेले आहेत त्याच्यामध्ये. पण सर्वात महत्त्वाचं काय की त्यांनी गुढीपाडवा का नाही म्हटलं. गुढीपाडवा हा दिवस खरं पाहता आपल्या हिंदू धर्माचा एक सर्वोच्च दिवस म्हणून त्याकडे पाहिलं जातं. तिथून आपली नवीन वर्ष चालू होतं असतं. 3.5 मुहूर्तापैकी एक चांगला मुहूर्त म्हणून आपण गुढीपाडव्याला पाहतो. गुढीपाडवाला सर्वात चांगलं कुठलं शुभमुहूर्त काम चालू करायचं जसं गुढीपाडव्याला आपण करतो. तर त्या अनुषंगाने त्यांनी फक्त की ह्या मराठ्यांना समजायला पाहिजे की तुमचा राजांनी त्या दिवशी मानलेला आहे आणि त्याला ते दाखवून द्यायचं होतं की आता आमचं इस्लामिकचं आक्रमण, आता इस्लामिक राज्यच चालू होणार आहे याच्या पुढे, हे त्याला दाखवायचं होतं. पण ते सर्व उलटं झालं सगळ्या गोष्टींमध्ये. मराठे आणखीन तापले आणि त्या गवताच्या पाक्यांना भाले फुटले आणि औरंगजेबाजी संभाजी महाराजांनी जो आत्मत्याग केलेला आहे की ते की आत्मबलिदान दिलेलं आहे आणि यज्ञ पेटत ठेवलेला आहे. आणि त्या यज्ञामध्ये त्या औरंगजेबाचं सर्वच्या सर्व स्वप्न राख रांगवू नाही. म्हणून ती बाज आपल्याला खूप महत्त्वाचा दिवस आहे गुढीपाडवा. हे सर धन्यवाद, तुम्ही इथं आलात त्याच्यासाठी. तुमच्याकडून खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराज हे कसे होते हे आम्हाला कळालं. तर सर, जाता जाता फक्त तुमच्या पुस्तकांविषयी आणि अजून पुढच्या भविष्यामध्ये कुठली पुस्तकं आम्हाला बघायला भेटतील त्यांच्याविषयी थोडक्यात सांगा. खरं पाहता दुर्गराज राजगड हा माझा जो ग्रंथ आहे त्याला महाराष्ट्राने खूप चांगलं प्रेम दिलेलं आहे. कारण तो ग्रंथ जो मी लिहिला आहे तो सर्व इतिहासकारांच्या भेटी घेऊन त्यांना प्रत्यक्ष ती कच्ची प्रत दाखवली. त्यामुळे म्हणतात काय ॲड करता येईल का, कसं करता येईल. आणि त्यांनी 6 वर्ष त्याचं संशोधन करून, संशोधन नाही म्हणता येईल त्याला, पण एक प्रेमापोटी आपण तो दुर्गराज राजगड लोकांच्या समोर आणला. कारण महाराजांचं आयुष्य 18,306 दिवसाचं, त्यातले 9,000 दिवस आपले राजे तिथं राहिलेले. संभाजी महाराजांची जडणघडण वयाच्या 14व्या वर्षापर्यंत त्या राजगडाने केलेली आहे. आई जिजाऊंची संस्कार भूमी म्हणून त्या राजगडकडे पाहिलं जातं. जेवढे लढवई रण धुरंधर मावळे होऊन येई, तानाजी मालुसरे असतील, मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, यसाजी कंक, जेदे घराणं, हे सर्व जे पाहतो आपण इतिहासातील, हे सर्वच्या सर्व त्यांच्या पाऊलखुणा आजही राजगडावर म्हटलेले आहे. सर्वात महत्त्वाचं आई सईबाईंची देखील शेवटची प्राणज्योत जिथं मालवली की आहे आपली दुर्गराज राजगडची भूमी. तर अशा शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा 24 वर्षाचा कालावधी ज्या दुर्गाने पाहिला त्या दुर्गाला आपण विसरून कसं चालेल. रायगडावर 50 पुस्तकं आहेत, राजगडावर जेमतेम फक्त 5 ते 6 पुस्तकं होती की मला खंत होती. आणि मग घाणेकर सर असतील, कॉन्डो बनकोडे सर असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, ह्या सर्व लोकांचे आशीर्वाद घेऊन आपण त्या पुस्तक निर्मिती केली. आणि ज्याला छत्रपती कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्याचबरोबर आपले अमोल कोल्हे असते, त्यांनी त्यांना प्रस्तावना दिलेली. अशा सगळ्यांच्या माध्यमातून हा ग्रंथ निर्माण झालेला आहे असंच लोक म्हणतात. ह्या ग्रंथ आहे. राजगड पाहायचा असेल तर हे सर्व तुम्हाला आधी राजगड, दुर्गराज राजगड या पुस्तकाचा संदर्भ तुम्हाला घ्यावाच लागेल. 29 चॅप्टरमध्ये राजगड अख्खा एक्सप्लोअर करतोय. त्यावर आता पोरींनी PhD पाहत. ह्याच्याबरोबर पुढचं आहे कणखर नेतृत्वासाठी शिवनीती प्रत्येकासाठी. तर शिवाजी महाराज आपल्याला फक्त ढाल तलवार एवढेच समज. शिवाजी महाराजांचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं, प्रशासन कसं असतं, काय होतं, शिवाजी महाराज नक्की कसं स्वराज्य उभे करू शकले, त्याचे सर्व पैलू त्यांच्या आज्ञापत्र जो ग्रंथ आहे रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलं आहे त्या आज्ञापत्रातून उलगडतात बरं. आणि ते आज्ञापत्रातले एक एक ओळ 100 ग्रंथांच्या 100 ग्रंथाच्या तोडीची आहे. कारण ते आज्ञापत्र भाजीच्या देताला जरी जनतेच्या रयतेच्या भाजीच्या देतालाही हात लावू नये ही वाक्य असेल, किंवा संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, ज्याच्या आरमा त्याचा समुद्र, ही वाक्य जी आहेत ना त्या आज्ञापत्रातली आहे. आणि यातनं शिवाजी महाराजांचं वेगळं रूप ॲडमिनिस्ट्रेशन समजतं. त्यामुळे मी हा एक सुंदर पुस्तक त्यात निर्माण केलं आणि खूप महाराष्ट्रात त्याला चांगली मागणी भेटली आणि लोकांना खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजचं ॲडमिनिस्ट्रेशन समजलं. त्याच्यामध्ये जास्त करून कॉर्पोरेट लेवलला हे पुस्तक जास्त वाचलं गेले, तरुणांकडे जास्त वाचलं जातं आहे त्या गोष्टींमध्ये की असे शिवाजी महाराज आम्हाला समजायला. सेल्फ डेव्हलपमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट ज्याला म्हणलं जातं, त्यानंतर टीम डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर तुमचे लिडरशिप डेव्हलपमेंट असेल, असे सर्व काही आज्ञापत्रातनं आपल्याला मिळतात. कारण हा आपल्या रांगड्या भूमीचा इतिहास आहे, त्यामुळे तो लगेच समजतो आपल्याला. तर आधी आज्ञापत्र, त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन आणि नंतर मोरल ऑफ दी स्टोरी, त्यातनं काय घ्यावं आज महाराज आपल्याला काय सांगतात हे काय मी मांडण्याचा प्रयत्न केला सोपं करून. त्यानंतर पुढच्या काळात आता संभाजी महाराजांवर मी जे बोललं की पुस्तक तयार आहे, शिवपुत्र संभाजी महाराजांवर एक
पुस्तिका छानपैकी जी गरजेचं आहे तेवढा सर्व मी त्याच्यामध्ये देणार आहे. खूप मोठं नाही, म्हणजे तरुणांना आवडेल असं मी त्याच्यामध्ये आणणार आहे. अजून 2-3 पुस्तकं पायतळ्यामध्ये आहे, आल्यानंतर नक्कीच समजेल. हां सर, धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि आम्हाला इन्स्पायर केले या सगळ्या गोष्टींसाठी. आणि भविष्यामध्ये तुमची अजून पुस्तकं आम्हाला वाचायला मिळावीत अशी अपेक्षा करतो. अजून तुम्ही चांगल्या पद्धतीनं समाज प्रबोधन करावं अशी माझी अपेक्षा, आणि आलात त्यासाठी धन्यवाद सर. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज हे कसे होते, कशा पद्धतीचं त्यांचं नेतृत्व होतं हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल. आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या विषयावरील तुम्हाला जर पॉडकास्ट बघायचे असतील तर आपल्या वलय पॉडकास्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. तुम्हाला जर पॉडकास्ट आवडला असेल तर त्याच्या जे काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा.